दूरसंचार निगमची जागा परत द्यावी, उजेडाच्या ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांचे तहसील समोर आमरण उपोषण. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील हिसामाबाद उजेड येथील जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी आणि तलाठी मंडळ अधिकारी कार्यालय बांधकामासाठी दूरसंचार निगम यांच्या नावे असलेली 0.078 जागा संपादित करून परत ग्रामपंचायतीला देण्यात यावी. यासाठी आज दिनांक 18 जानेवारी पासून सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या वतीनं तहसील समोर आमरण उपोषण करण्यात येते. हिसामाबाद उजेड गावांसाठी जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा टाकी तसेच तलाठी मंडळ अधिकारी कार्यालय शासनाच्या वतीनं मंजूर करण्यात आलं आहे. मात्र हे कार्यालय बांधण्यासाठी गावात दुसरी जागा उपलब्ध नाही. त्यात दूरसंचार निगमची जागा तशीच मोकळी असल्यानं ती जागा परत ग्रामपंचायतीला देण्यात यावी असा ठराव ग्रामपंचायतच्या सभेत घेण्यात आलाय. त्याप्रमाणे रितसर प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात आलं, पण प्रशासन लक्ष देत नसल्यानं उपोषणास बसलेले आहेत. आज दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी आम्ही इथं तहसील कार्यालयासमोर उपोषणासाठी बसलोय. त्याचं कारण हे आहे, आमच्या गावातली सर्वे नंबर 2 मधील 7 गुंठे जागा 2004 रोजी तहसीलदार साहेबांनी भारत संचार निगमच्या नावे करून दिली. ती करून आज 20 वर्ष झाले. ती जागा मोकळी आहे, तिथे काही बांधकाम झालेलं नाही. आज रोजी आमच्या गावासाठी तहसील कार्यालय तलाठी कार्यालय मंजूर आहे, मंडळाधिकारी कार्यालय मंजूर आहे, जलजीवन मिशन अंतर्गत टाकी बांधकाम करायचं आहे. गावात कोठेही जागा शिल्लक नाही. एवढी 7 गुंठे जागा जर आम्हाला त्यांनी संपादित करून दिली तर आम्हाला ही तिन्ही कामं त्या जागेवर करता येणार आहे. गेल्या 4 महिन्यापासून आम्ही वारंवार तहसीलदार साहेब, डिप्टी कलेक्टर मॅडम यांच्याकडे पाठपुरावा केला, अर्ज दिला, त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. म्हणून आम्ही 2 जानेवारी रोजी तहसीलदार साहेबाला अर्ज दिला होता की 17 तारखेपर्यंत काय ती कारवाई करा, आम्हाला कळवा. आम्हाला काहीच कळवले नाही. म्हणून 18 तारखेला आम्ही आमरण उपोषण ग्रामपंचायत व गावकरी सर्व करणार आहोत म्हणून अगोदर कळविलं होतं. तिने काही कारवाई न केल्यामुळं आम्हाला आज उपोषण करायची वेळ आली आहे. आणि जोपर्यंत आम्हाला 7 गुंठे जागा संपादित करून देत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. न्यूज 15 मराठीसाठी सुधाकर सूर्यवंशी, शिरूर अनंतपाळ, लातूर.